Hello, this is the My Artifact episode number. Sorry, हा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही. ॲक्च्युली मला काही सांगायचं आहे राव. हे बघ, अशा काही गोष्टी सांगायच्या ज्या गोष्टी नाही का आय डोंट नो, म्हणजे या ठीक आहे, थोडंसं मन हलकं करतो मी. जेव्हा माझी जॉईनिंग झाली होती ड्युटीसाठी तेव्हाचा दिवस मला आत्ताही आठवते राव. 6 जूनला माझी जॉईनिंग होती आणि 29 मेला स्नेहा तांबाडके ऑफलाईन झाली. पूर्ण गोष्ट सांगतो मी. तर जेव्हा मला जॉब लागली, म्हणजे जॉब लागायच्या अगोदर स्नेहा तांबाडके जेव्हा ऑनलाईन राहत होती, तिचं व्हॉट्सअप वगैरे होतं, तेव्हा मी बेअरली तिच्यासोबत चॅट करत होतो. म्हणजे हार्डली हाय किंवा हॅलो. त्याच्यानंतर तर मग मी कुठे झाला कधी चॅट केली असेल का नाही मला पण नाही. युजली बस तिचे DP पाहत होतो आणि बस खुश राहत होतो. नंतर काय झालं की 29 तारखेला ती ऑफलाईन झाली. 29 मेला ती ऑफलाईन झाली. तर मग जेव्हा मला ड्युटी लागली आणि ड्युटी लागल्यावर मला माहीत पडलं की मला एका कोणतरी साथीची खूप जास्त गरज आहे. म्हणजे कोणतरी पर्सन जस्ट लाईक मी गर्लफ्रेंडची खूप जास्त गरज वाटत होती. वाय? कारण मी काफी एकटा होतो, काफी अलोन होतो आणि मला असं वाटत होतं की चला कोणीतरी आपल्यासोबत असायला पाहिजे. तर तेव्हा कोणीच नव्हतं, नॉट इव्हन स्नेहा, कारण ती ऑफलाईन होती. आय जस्ट फील रिअली सॅड अँड रिअली अलोन. मी 1 वर्ष कसं काढलं राहू मला पण नाही. ॲक्च्युली ती फेसबुकवर वगैरे होती, बट कसं फेसबुकवर मी तिला एक वेळा नंबर मागण्याचा प्रयत्न पण केला, बट तिचा काहीच रिप्लाय आला नाही. तर मला असं वाटलं राहावं का तिचा काही इंटरेस्ट नाही, किंवा तिला असं वाटत असेल का हा एक असा मुलगा आहे जो नंबर मागून काही ना काहीतरी प्रयत्न करेल, म्हणजे काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करेल. सो मग आय डोंट नो तिने नंबर का नाही दिला मला पण नाही माहीत. तिने नंबर नाही दिला. मग मी पण विचार करूनच सोडून दिलं राव का ती पण आपल्या लाईफमध्ये नाही आहे. आपण फालतू विचार करून तिच्याबद्दल काही ना काहीतरी आकर्षण स्वतःमध्ये तयार करून ती गोष्ट भेटणार नाही, तर त्याला आपण काही त्याच्या जवळ वगैरे जायचं नाही. बस मी हाच विचार केला आणि बस समोर चालत गेलं ना. बाकी मला असं काही तिच्याकडून काही एक्सपेक्ट नव्हतं आणि आताही एक्सपेक्ट नाही, ऑफकोर्स नॉट. आणि इवन इफ शी केम आणि वॉट विल हॅपन आणि समथिंग काही ना काही झालंय सुद्धा, तरी मी असं फर्दर पुढे नेणार नाही. ॲज अ फ्रेंड म्हणून ती फ्रेंड राहील, बट ते समोर बिलकुल जाणार नाही आणि युजली मी पण समोर जाणार नाही. आणि कारण ह्या गोष्टी माझ्या करिअरसाठी चांगल्या नाही राहणार, कारण मला समोर जायचं आहे, खूप मोठी डेस्टिनी अचीव करायचं आहे. बट एवढ्या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यामध्ये एक ह्युमन काइंड आहे आणि या ह्युमन काइंडमध्ये नाही का स्वतःला असं वाटते राहून का आपल्याला या वेवर या पाथवर चालण्यासाठी कोणी कोणीतरी असावं. सो बेसिकली असं फील होते. बट आफ्टर दॅट तिचा असं काही रिप्लाय वगैरे आला नाही. त्यामुळे मला वाटलं का मी आपल्या या लाईफमध्ये मी एकटा आहे. जोपर्यंत मी माझी डेस्टिनी अचीव करत नाही तोपर्यंत बस मी एकटाच राहणार आहे. सो मी असाच विचार केला आणि पुढे चालत गेलो. आता त्याच्यानंतर माझा जॉब झाला खतम. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला खतम आणि कॉन्ट्रॅक्ट झाला आणि आता मला त्या जॉबची खूप जास्त गरज आहे. युजली मी आता वर्धेत आहो आणि नागपूरमध्ये डिझायनिंग कोर्सेस करून राहणार, रोज अपडाऊन करून राहणार. तर आता मला स्नेहा तांबाडकीची काही जास्त गरज वगैरे नाही. बट रिसेंटली शी इज ऑनलाईन अगेन. ती आता ऑनलाईन आली आहे आणि आता युजली तिचा नंबर मला माझ्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर दिसून राहिला आहे आणि पुन्हा तेच फिलिंग क्रिएट झाली जे 1.5 वर्ष अगोदर जे होती का तिची प्रोफाईल फोटो डाउनलोड करायची आणि तिच्यासोबत काही ना काहीतरी आकर्षित होण्याचा प्रयत्न करायचा, असं एक प्रकार थोडं बहुत म्हणजे जसं वाटत होतं अगोदर बिलकुल सेम फिलिंग येऊन राहिली. तर मग मला असं एक प्रकारे वाटून राहिलं की आपण सेम पाथवर तर नाही, म्हणजे सेम पाथवर म्हणजे तोच जो मी पहिले विचार करत होतो की एक निठ्ठलला किंवा आपल्यासमोर काहीच नाही वगैरे वगैरे. नो. एक प्रकारे नाही सांगू, त्यावेळेस असं वाटत होतं, म्हणजे जॉब लागायच्या अगोदर मला असं वाटत होतं का मी माझी डेस्टिनी बिलकुल अचीव करणार आणि मला काही जॉबची वगैरे गरज नाही.
ज्याप्रमाणे माझी विचारसरणी होती, म्हणजे विचार करण्याची काबिलियत होती का मला जॉब तर असाही कुठे भेटून जाते, बस मला फक्त माझ्या फील्ड लाईनवर फोकस करायला पाहिजे, बस 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 मी हाच विचार करत होतो या युजली. पण जेव्हापासून जॉब लागली तेव्हा मला कळलं राव का जॉब का असते, पैसा का असते, आणि या पैशाने का का होते राव, आणि लाईफमध्ये पैसा का करू शकते, या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहीत पडल्या तेव्हा मग एक प्रकारे माझी विचारसरणीमध्ये थोडा बहुत बदल आला. त्यामुळे माझ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी एक प्रकारे थोडा बहुत पॉज दिला. जोपर्यंत आपण स्वतःची डेस्टिनी क्रिएट करत नाही, स्वतःचं एक प्रकारे करिअर सेटलमेंट क्रिएट करत नाही, त्याच्यानंतरच आपण फर्दर प्रोसेस करू शकतो राव. कारण समजा जर आपण विचार केला की आई वडिलांच्या पैशावर आपण नागपूर किंवा पुणे किंवा मुंबईला जातो म्हणलं, तसं काही पॉसिबल होऊ शकणार नाही आहे. आपण आई वडिलांचे पैसे कुठपर्यंत खर्च करणार आहे. या आता आपण झालं मोठं, आपल्याला आता जॉबची खूप जास्त गरज आहे. सो मग बेसिकली नाही का एक प्रकारे माझ्या विचारसरणीमध्ये अशा प्रकारे चेंजेस आला आहे. आणि राईट नाव आता मी विचार करत आहे की आता मला लवकरात लवकर जॉब भेटणार, आणि ऑफकोर्स मी समोर काही ना काहीतरी अचीव करेन. दॅट्स इट. तर आफ्टर 1 year, म्हणजे 1.5 वर्षाच्या गॅप नंतर शी इज ऑनलाईन अगेन. सो हाऊ यू फील लाईक दॅट? मी ॲक्च्युली एक व्हिडिओ पण रेकॉर्ड केला आहे वेन शी कम. आय डोंट नो, कोणतरी आर्टिफॅक्ट एपिसोड कोणतरी रेकॉर्ड केला आहे राहूया. तर मी जेव्हा ती ऑनलाईन आली होती तेव्हा माझ्या अंगामध्ये जे एक्साइटमेंट आहे ते मी ऑलरेडी रेकॉर्ड केलं आहे. आता कसं काही रेकॉर्ड वगैरे असं काही करून वगैरे काही फायदा नाही. आता सेम ओल्ड फिलिंग आहे, बस तिला एक वेळ आता म्हणजे मागच्या वेळेस तिला पाहण्याची पण इच्छा होती, बट ह्यावेळेस असं काहीच इच्छा नाही. आणि आय जस्ट बीन रिअली अलोन अँड आय एम रिअली एन्जॉईंग बी मी अलोन. बस फक्त जे फोटो डाउनलोड करायचे, बघायचे, आणि बस बाकी काहीच नाही. मला त्याच्यावरून काही एक्सपेक्ट नाही करायचं आहे. आणि बस एक प्रकारे ह्युमन काइंड आहे आणि आपल्याला एक अनदर पर्सन आवडते. सो दॅट्स ऑल. बस बाकी मला काय असं खास विचार करून बोलून वगैरे काही करायचं नाही. So this is the end. After 1 year she comes and that's it. So this is the end. This is the, what should I name it? After 1 year she comes.